औचित्यवाडी. काय ऊन आहे. काय शामरा ते पोस्टमन भाऊ आले होते आले ना नोटीस घेऊन भेटली का? हा भेटली ना. तशाची होती. अरे ते रस्ता रुंदीकरण करायचं ना त्यासाठी ती अतिक्रमणासाठी होती ती. हा बरोबर आहे मग. हा अरे तेवढं सांग ना डेपुटीला. काय आपण किराणा बिराणा भरतो माणूस शामरावची धरून कशाला करता हा मस्त मोठा रोड आहे ना काय करायचं रोड मोठा करून. त्याच्या डेपुटीचा काही उपयोगच नाही रोलच नाही डेपुटीचा वरती शासनाच्या याच्यावर आलेला आहे ती. अरे पण डेपुटी गावचे डेपुटी असं कसं त्यांना गावचा संबंध नाही म्हणजे असं कसं काय म्हणतो तू. अहो अरे विनाकारण दुकान मुळे जाईन याडे. शामराव काल मला डेपुटी म्हणत होते तर शामरावचं ये तर आता मी उभा आहे. हा इथून इथलं सगळं रस्त्यावर जाणार आहे आणि इथून आतमध्ये तुम्हाला आहे. एवढूस हा अरे यात कसं दुकान चालायचं मी. आता तुम्ही आधी तर म्हणत केलंय वाटा बांधा तिथे मोठा बांधलाय. अरे होती जागा म्हणून बांधला. मग आता रस्त्यावर मध्ये होती दादा म्हणून बांधलाय मग आता जाणार आहे रस्त्यासाठी ते. बघ ना म्हणून तेवढं डेपुटीला. तुम्हाला वाटत नाही तर आपल्या गावासाठी मोठा रस्ता व्हावा म्हणून. काय करायचं एवढं रस्त्याचे कुठे काय आपल्याकडे रेल्वे पळायच्या काय रस्त्याने. रेल्वे नाही पाळायच्या पण गाड्या बिड्या येत्या पोरं सोरं खेळत येत. काय राव आपली लोकसंख्या तरी किती गावाची. हा आणि तुम्ही नाही इथले आमचे दाड्याचे मै नाही का त्या हा त्यांचे पण दुकानास लादले. काय सांगतो. हा सदाभाऊ त्यांच्या घरापर्यंत आहे पार. आणि आपल्या जाल्या बिल्ल्या त्यांच्या त्या गल्लीवर सगळं. हा बहुतेक असं ना आता ज्याला नोटीस आली त्याचं काढणारच आता. होय हा आयला मग आता अवघडच होईन राव. ठीक आहे आता आज हा परवा सकाळी ते शासनाचे माणसं बुडलो जर ते येतील लगेच. मग अहो त्यांचे कामं ते असे ना त्यांना यावंच लागणार रे. आईला म्हणजे मग मी जर मोकळं नाही गेलो तर जे शिवीने करायला पाहिजे सगळं काय लगेच. भरोसा भाऊ त्यांचा त्यांना तुम्ही आडे आले तर तुम्हाला घुसलून पेटून देतील ती. ए, असं कसं काय. मग आज तसं शासनाच्या कामात अडथळा आणला तर माणसाला बाजूला ठेवते ते. अयो ह्याला अवघडच आहे मग. मग आणि तुम्ही म्हणता डेपुटी आपले अहो डेपुटी मस्त आपले मस्त त्यांनी सांगितलं असतं पण आता शासनाच्या पुढे डेपुटीला काय बोलता येणार आहे. ते खरंच आहे राव. शासनाच्या पुढे डेपुटी तरी काय करते. मग जाऊ तर बघ ना म्हणून तरी बी जमलं तर. आता या बघ मी माझ्या परीने प्रयत्न करीन पण डेपुटी काय नाही म्हणणार नाही तर आता शासनापुढं काय चालणार त्यांचं. बर 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 चालते. आईला हे वाईटाच राव. माग एकदा नोटीस आली ती पण तवा जरा थांबलं होतं. आता तर लगेच 2-3 दिवसात यायचं म्हणलं अवघडच होईन आता हे. जालू ए जालू काय रे कळलं का तुला. काय काय झालं. अरे गावात अतिक्रमण काढायचं चालू झालं ना. काय करायचं आपल्याला. मला वाटलं गेलं का काय कुणी गावात. गेलं नाही. काय झालं तुमचं घर जाणार ना अतिक्रमणात. जाऊ द्या की गेलं तर गेलं भाड्याचं घर अन कर खाली कधी बी काय करायचं आम्हाला. आम्ही थोडं कायम राहायचंय आपल्याला इथे. होय अरे बावडे हे तर जाणारच हे. तू सापार होय सापार मग येडा आहे का काय. सापार रस्ते परून किती लांब आहे श्याम्या. किती लांब आहे. मग? अर्ध चाललंय ते. हा? 10 फुटाची रोड होती ना आपली पहिली डायरेक्ट 20 फुटाची केली. हा 20 फुटाचे काय करायची त्यांना. आता आपल्याला काय माहिती मी तेच म्हणलो. हो पण आपलं घर गेलं होतं आपलं वांद होईल ना कुठं राहायचं आपण. मला तर नोटीस आली पण मग काही जास्त नाही जात. मग फक्त त्या सेटर पर्यंत येते त्यामुळे काय वाटा काढा म्हणजे झालं. आणि जरी आलं तर मला मागे सारख्या जागा आहे दुकानात काय अडचण नाही. पण तुमचं आता घरकुल यायचं म्हणलं तर ती जागाच राहणार नाही तुम्हाला घरकुल बांधायला. तुमचं घरकुल मागं जाईन म्हणजे झालं का सगळा बट्ट्याबोळ. बाट्या बो म्हणजे कस काय जाईन घर. आणि घर कस काय जाऊन देऊ आपण. तुम्हाला नोटीस नाही आली. नाही नोटीस सुरू झाल्यात मला आली. तुम्हाला येईन मग नोटीस. अहो, आपल्याला एवढंच notice येईन. एवढंच काय सुगंध सुद्धा कोण सुगंधाचं बी. ते पुढचा वाटता ते तू शेंद्रवन किती- ते तर रस्त्यावरच आहे ना सगळं. किती पैसे खर्च केले तिने. आता गेलं ते खर्च तर. त्या वृंदावन बांधायला तर बाई भांडू भांडू नवऱ्याकडनं पैसे घेतले होते त्यांनी. तू काही म्हण बरं कशी आम्ही डेपुटी सरपंच झाले बसून आहे ना ते हटकून गरीबावर अन्याय करतात बरं का मला. आता अन्याय नाही तर मग काय झालं आता हे सांग बरं. आपल्या पोटावर पाय झाला ना मग दुकानचं झालं तुझ्या घराचं झालं सोपं आहे. इकून तिकून तो घरकुल मंजूर होऊन आलं एवढ्या दिवसांनी आणि ते बांधायच्या टायमाला असा राडा झाला. डोळ्यात चालायला लागले त्यांच्या डोळ्यात चालायला लागलेले. मला तर असं दिसते 2 ते 3 दिवसातच जी शिबीन पॉकलँड देणार डायरेक्ट वो करायला काय 2-3 दिवसात लगेच. लगेच. हा ते डिके म्हणला ना मला यावेळेस जलद काम आहे म्हणला एकदम. आणि मी त्याला म्हणलं असं नका करू गोरगरीब आहेत सगळे काय करता. डिके म्हणलं आता त्यांच्या हातात काही नाही हे सगळे वरून शासनाकडून आले आणि तुम्ही जर मध्ये आडे पडलेच तर तुम्हाला आठ टाकते मला. म्हणलं अवघडच झालं भाऊ आता. नाही नाही काहीतरी करावं लागणार आहे. तुम्हाला सांगतो रुपा गप नाही बसायचं श्याम्या. आपण माय डोकं बिघडलं म्हणजे बिघडलं. चला आपण सुगंधाला विचारू काय करायचं. हा तिला नोटीस आली असेल बघा तुम्ही तिला बी. हा येऊ का? मग सांगायचं काम आहे बघ. एवढं सोपं आहे काय घर फाडायचं घर जागा बाळकायची. मी कसं काय बळकून देईन. मा डोकं जर फिरलं ना मी सरसकट गोठी घालीत असं. खरंय चल. खरंय. आम्ही बघून येतो. हा
दे आवाज सुगंधाला. सुगंधाताई, ओ सुगंधाताई. काय ग? अहो काही तुमच्या कानावर आलं का नाही? कसलं ग? बरं जरा तिकडे सारखं माझ्या नवऱ्याला जागा दे असं. कसं म्हणजे सगळं या अतिक्रम मध्ये तुझ्या वाटाण फिटाय सगळं जाणार आहे. माझा वटण त्या अतिक्रमण मध्ये? हा हो जरा तुम्हाला नोटीस आली का? ए बाई मला कशाला नोटीस येईल? अहो अतिक्रमण होणार आहे आता. आता शामभाऊजी आले होते. त्यांनी अतिक्रम नाही म्हणणार, अतिक्रम पाडणार इथं. मग आता अहो, काय हा, सांगते? ते काहीतरी काही हाताला कळतंय मला. कळलं ना. गाडवर तुम्ही दोघं लावायचं. जण चांगलं काहीतरी सांगायला गेलं तिथं मी भांडणं सुरू करता. कळालं मला तुमचं म्हणणं. पण माझ्या इथं का बरं नोटीस बिटीस येईन किंवा अतिक्रमण ऐका, पाडते? ऐका. शामभाऊजी आले होते. त्यांनी म्हणलं की आमचं छपराचं घर आहे ना हा ती तर जाणारच आहे, निम्मर जाणार आहे. मग म्हणले सुगंधताईचं सुद्धा तुमचं हे वृक्ष काय त्या वृंदावन पासून तर सगळं अख्खं एवढं जाणार आहे वाटतं. काय? हा आणि शामभाऊजीला नोटीस आली, त्यांचं बी दुकान निम्म जाणार आहे. मग म्हणलं तुम्हाला सांगावं की तुम्हाला नोटीस आली का पण बघावं म्हणलं. हो बाई हा मला काय नोटीस बिटीस नाही आली. नाही आली नाही. येईन मग नोटीस येईन तुला. म्हणजे तुम्हाला आणि मग आम्हाला सोबतच येईन मग नोटीस. हा बाई मला त्यांना फोन करून सांगावं लागेल मग. त्यांना काय फोन करून सांगती लगेच तातडीने जाऊन निर्णय करून टाकायचा. काय संमत आहे आपण एवढे मोठाले बंगले बांधायचे. एवढा खर्च केलेला आता ती पार मी नगरला जाऊन आणलेले ते त्रिशंद्रावर. नाही नाही पाडून नाही द्यायचं. सुगंधा त्याच्यासाठी तुम्ही किती भांडणं केली ना हा? नाही बाई मला तर लय टेन्शन आलं. चला आपण काहीतरी उपाय काढू. उपाय काय करायचं? सोडायचेच नाही ज्यांनी हे डेपुटी मोहीम बनवायचं का? राबविली. हा चाल चला हे का ठिकाणी बैल कशा गोण्या ठेवल्यात, गोण्या भलत्या महाग झाल्या तर इथे ठेवायचे व्यवस्थित. का काय हो म्हणजे कम डाचकल्यावानी झाली सांगा. तुला डचकायला काय मी गुन्हा केला काय? गुन्हा नाही केला मग चांगले गरिबांना घरकुल मंजूर झालती. कशाला त्यांच्या जेसीबी चालायला लागली हो घरावर. अरे कुठल्या घरावर जेसीबी चालायला लागलं? काय बोलतो भांजाळल्यावानी? भांजाळलेवानी नाही बोलत डेपोटी, खरं ते बोलतोय मी. तुम्ही सांगा मला आता त्या अतिक्रमाचं काय आणलंय तुम्ही मधीच? अतिक्रमणाचं मग त्याला ते गाव आल्यावर नोटीस आल्यावर मी काय करणार आहे? अतिक्रमणाच्या ज्या ठिकाणी रस्त्याच्या ठिकाणी अतिक्रमण आहे ते काढावंच लागणार आहे. अहो आम्हाला 1 गुंठा आणि त्याच्यात सापार बांधायचं आणि ते अर्धा गुंठा गेलो काय करायचं आम्ही? कुठं सापार बांधायचं कसं वागायचं बरं का? अरे पण आता मी त्याला काय करू शकतो? मला प्रशासनाच्या पुढे जाता येतं का? त्या महसूल खात्याच्या नोटीस आहेत त्या गावाचे रस्ते मोठाले करू राहिले ते. महसूल खात्याला कोणी पत्र दिलं तर तुम्हीच दिलं ना गावातलं. पत्र नाही झालं ते ग्रामसेवक कोण जातो ते पहिलेच असतं चालू. अतिक्रमण झालेलं असतं ना, अतिक्रमण झालेला अहवाल द्यावा लागतो. अहो पण डेपुटी मी एवढा खर्च करून ते वटा बांधलंय आणि त्यात तुम्ही आता तो अतिक्रमण मध्ये घालायचं किती अवघड आहे बरं. अहो सुगंधाताई तुम्हाला कोणी सांगितलं होतं अतिक्रमण करायचं? तुम्ही आतमध्ये घ्यायचं आणि तुळशी वृंदावन दारशी. अहो तुम्ही आम्हाला पहिले सांगायचं ना का ना काय. आता आधी काय अतिक्रमण मध्ये गेलो लोकांना जर सांगायला गेलं लोक ऐकत आहेत का? माझ्या नवऱ्याला तर माहित झालं का एवढा खर्च आता वाया त्यांना अटेकीन ना तिकडं. हे बघा आता हे बघ माझ्या हातात काही राहिलं नाही. एकदा का ते अतिक्रमण तिकडून हे म्हणून नोटीस आल्या तर मी त्याला काही करू शकत नाही. कोणाला कस काय सरकार माझं घर पाडतंय बघतो ना. सरकारची काय टाप आहे माझ्या घरावर जेसीबी चालायचा. तुम्ही काय करणार नाही ना आता आम्ही काय करतो ते बघा. हा. चला हो. चला मी तर आतमध्ये येणंच करतो. येऊ द्या मशीन तुमचं. ओ डेपुटी तुम्ही इथं काय करू राहिले? काय झालं? ती जालची बायको तिथं पारावर उपासनाला बसले. उपोषणाला बसले? हा. कमून? ते काहीतरी अतिक्रमणाचा हालं ना म्हणून तुमच्या अतिक्रमण? ग्रामपंचायतच्या नावाने मोठे निवड राहील ती. अरे ज्याला येडा झाला काय? माझा काय संबंध आहे त्या अतिक्रमणात आणि माझा? तिला मोठे घोषणा देऊ राहील तुमच्या नावाने पुढं पारावर बसलाय वडा खाली. तिथंच. बरं जाय तू सांगू नको. हा. हा बघू तुम्ही काहीतरी. हा आले काय कोटाना झाला बा आता ह्यो. हॅलो भाऊसाहेब कुठे आहे तो? तुम्ही नगरला गेले का? अहो त्या अतिक्रमणाच्या नोटीस आल्या तर ते लोक लागले ना माझ्या माठी माग. मला एक काम करा बरं, अतिक्रमणाचे कोणाकोणाचे अतिक्रमण काय मला ती यादी पाठवा बरं. अतिक्रमणाची एकत्रित नाही का ती गेलेला प्रस्ताव? त्याची मला यादी पाठवा. कोणाकोणाचं किती जाणार आहे काय आहे. आता हे झंझटच झाले बघा गाव पातळीवरती. तुम्ही जरा लोकांना सांगत जा ना. सगळं माझ्या पाठी मग काय लाविता? आम्हाला ती यादी पाठवा. अरे सरपंच बाजूला हिंडतो, भाऊसाहेब जातो निघून. हे माय मागं चांगलं आहे. ते म्हणतात ना माणसं काय जे काम करण्याच्या पाठी मगच लागत आहे. आता हे नवरा बायकोने काय गोंधळ घातला काय माहिती. चालणार नाही, चालणार नाही. ग्रामपंचायतची मनमानी चालणार नाही. चालणार नाही, चालणार नाही. ग्रामपंचायतची मेमानी चालणार नाही. आम्ही ग्रामपंचायतला कुलपच लावणार. कुलप लावणार. लावणार म्हणजे लावणार. अतिक्रम करतेत लोकांच्या घर पाडीत येत.
ग्रामपंचायत आमच्या सपोर्टला नाही, आम्हाला पण विरोध आहे त्या ग्रामपंचायतचा. हा आमचं घर पाडलं तर आम्ही आत्मदहन करणार मी डायरेक्ट जाग्यावर करणार, माझ्या 1 गुंठ्यावरच करणार. ऐकून घे ना पाणी पिलंय कसा सुकला तो, हा इतक्या नको आरडू. पाणी सुद्धा नाही, मी अन्न सुद्धा खाणार नाही, पिणार तर नाहीच पाणी. पाण्याचा विषय सोडून द्या, मी तसाच मारणार आहे. त्याशिवाय तुम्हाला तसा झटका कळायचा नाही या जाल्याचा. तुम्ही आला तर काय आम्हाला झटका कडन, काय झटका काय म्हणजे? कडन आम्हाला ग्रामपंचायतला काय सुतक पडन काय, तुमच्या घरच्याला सुतक पडन. तुम्ही गुतल्याशिवाय सोडणार नाही पाठ्य मी. अहो त्यांना कसं काय होईल, गोरगरिबांना झाले होती त्यांना काय नाही होणार, आपण मेलो तरी मेलो, पण ते आपलं अतिक्रमण वाचवणार नाहीत. बघितलं का, डिप्युटी भाऊ सुद्धा पलटी मारले लगेच. अहो रुपाताई, गावातल्या 25-30 लोकांना नोटीस आल्यात, ते लोक कोणी माझ्याकडे आले नाहीत, त्यांनी कधी काय आक्षेप घेतला नाही, आणि तुम्ही नवरा बायकोच काय एवढे पेटलेत. अहो त्यांची श्रीमंती मरणाची आहे, आम्हाला गोरगरिबाला कोण आहे? आम्ही रोज करून खाणारी माणसं. मला सांगा, हे अतिक्रमणाचं प्रशासनाचं काम आहे, याच्यात आम्ही ग्रामपंचायत काय हस्तक्षेप करू शकतो? ग्रामपंचायत ते काड्या घालीत, काड्या घातल्या म्हणून JCB आल्या. अरे ज्याला काड्या नाही घालीत, मला सांग, तू जर माघार घ्यायला गेली, बाकीच्या लोकांनी काय केलं, मला म्हणते डेप्युटीने उद्या तिकडचं अतिक्रमण करायला लावलं, आमचं नाही काढलं, असं असतं ते का? नका पाणी फिरू, मग आम्हाला काय माहिती, आम्ही उपोषणला बसणार. चालणार नाही ग्रामपंचायतची मनमानी चालणार नाही. पण मला एक कळत नाही, तुम्ही कशाला 2 जण बसता हेच कळा ना मला. तुला नोटीस आली का? नाही नाही मग कशामुळे बसलेत तुम्ही? आता मी जर पोलीसची गाडी बोलली, तुम्हाला जर आतमध्ये टाकलं, मग तुम्हाला नोटीसच नाही, तुम्ही कुठल्या बेसवर बसले. आणि उपोषण करताना आधी अर्ज द्यावा लागतो पोलीस स्टेशनला, आम्ही उपोषणाला बसणार आहेत. तुम्ही ग्रामपंचायतला अर्ज दिला का, पोलीस स्टेशनला अर्ज दिला का? तुम्ही गावातली शांतता भंग करू राहिलेत. देऊ का मी पोलीस स्टेशनला, करू का फोन पोलीस स्टेशनला? पोलीस स्टेशनला नका फोन करू, पण भाऊसाहेबला फोन करून सांगा ना तेवढं घराचं आमचं. अरे नालायकाच्या, मी आता भाऊसाहेबकडून यादी मागून घेतली. तुमचा काय संबंध आहे? तुमच्या नोटिसामध्ये नाव बी नाही. हा हे बघ बरं, बघू बघा बरं कोणाकोणाचे नाव आहेत. नोटीस आल्यात का तुम्हाला? आणि तुमची जागा पण नाहीये, तुमच्या पुढून जातोय अतिक्रमण. अरे सुगंधताईचं पण नाव नाही ह्यात. मग अहो फक्त श्यामभाऊजीच नाव आहे. श्याम अरे शामरावची आळी, साधा भाऊजी, तिथले 2-3 दुकान आहेत का, ते काढले जातील. तुमचा काही विशेष नाही, तुम्ही कशाला बाकडता आणि मला हेच का ना. श्यामेनी ही शाळा केली, मला असं दिसतंय मग कायच. तू असं आहे ना, त्या भोंग्यापेक्षा डायरेक्ट भोंगा आहे बरं का. तुला अकलीचा पत्त्या नाही नालाय का. शामरावने काय केलं, त्याचं दुकान जाणार आहे, तिने बरोबर तुमच्या ह्याच्यात भोंगा टोचून दिला, आणि तो लागला बोंग 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 करायला. अहो डेपुटी भाऊ, आम्ही भिलो होतो की नाही का आमचं घर जाईल म्हणून. अरे पण अजून आलंय का अतिक्रमण? तुम्हाला नोटीस आल्या का? नोटीस जर आल्या असतं आपण बघितलं असतं. नाही मग आम्ही उपोषण सोडतात, पण डेपुटी तुम्ही उपोषण सोडायला लिंबू पाणी आणलं होय? लिंबू पाणी नाही, तो आहे ना लिंबू टाकून आणायला पाहिजे, तो आहे तोंडामध्ये बुक्की आणायला पाहिजे अशा. जाऊ द्या. आखलीचा पत्त्यात मी आता जर तुम्ही उठले नाही ना लवकर, मी पोलिसांना बोलीन. बरं का? आम्ही सोडतो तुम्ही ना. आता काय करा, 2 जण आधी विचार करा, आणि लोकांनी भडकून दिल्यावर भडकत नका जाजो. लोक आहेत ना, उन्हाची वाटी करीत ना, लोक आपल्यावर आलेले का दुसरं उचल करायचे, आणि तुम्ही 2 नवरा बायको हलक्या कानाचे आहेत. एक काम करा, तुमचं कुठल्याही अतिक्रमणामध्ये जात नाही, तो या घरकुलाचा बी प्रश्न मार्गी लावितो. अशी आता परत कुठं घालू नको. त्या शामेनी एकळ लावली, एवढे झाले काय तुम्ही? हा जाऊ का मी आता? चालू आता ग्रामपंचायतकडे, मी इकडे चाललोय नाकच. तुमच्या डोक्यात भरीच झालं, त्याच्यामुळे काय मिरची टाकून हा ना. जाऊ दे पारे, चल वर बस ती. हा ना, पोलीस आली तर उगच. काय अरे दमले काय तुम्ही लगेच? दमलो श्यामे दमलो. अरे घोषणा द्यायच्या मोठ्यानी, परा आवाज गेला पाहिजे पर शासनापर्यंत. मग तू कम नाही आला भाषण द्यायला? अरे मग किती जाणार होतं थोडस, पण तुमचा घराचा प्रश्न होता म्हणून म्हणलं. हा ना, आमचं ना आयचं लाल गाजऱ्यावाला सगळं तुझ्या घर जाणार आहे, आमचं घरात अजिबात जाणार नाही. अहो साधा आमचं त्यात नाव सुद्धा नाही का, आम्हाला नोटीस आलेली नाही, सगळा कांड तुम्ही केलेला आहे. मग कशाला बसायचं उपोषणात? तुमचं नाव नव्हतं तर मग कुणी आम्हाला भरीवर घातलं हो? अहो अतिक्रमामध्ये तुमचं घर जायचं आहे, आता बघा काय होईल, माझं तर इथवरच जायचं आहे, कुणी आम्हाला फुगवून दिलं? अहो बऱ्याच जणांचं जाणार होतं, म्हणलं तुमचं बी जातं काय म्हणून तुम्हाला फक्त मी शक्यता सांगायला आलो होतो. शक्यता चांगला तू चॅप्टर आहे श्याम्या, तुला माहितीये हे 2 वाघ कसे आहेत, हे जर भोकायला लागले ना निकालच लागन म्हणून. पण आमचं जात नाही तर आम्ही कशाला भोकावा? दुसऱ्याच्या तव्यावर स्वतःची पोळी भाजून घेणार तुम्ही. आम्हाला आता कळलं, नशीब तर डिप्युटी भाऊने आम्हाला सगळं समजून सांगितलं, नाही तर मी पण ह्यांच्या बरोबर आली उपोषण करायला. आता पारे, आता जर JCB आले ना, याचं जर एवढं जात असलं ना, म्हणायचं अजून काढा, आपण ते उभं राहून याचं खरं आता इथवर जात असेल ना, आता आम्ही इथवर जाऊ का नाही? हा, असं कुठं असतं का? म्हणजे तुमचं जाऊ नये म्हणून मी तुम्हाला मदत करायला आलो, तुम्ही म्हणजे माझ्यामुळे उठले का आता? आमचं नाही जाणार, तुमचं जाणार आहे. तुम्हाला भ्या पडली होती आणि तुम्हाला काय बोलायला येत नाही.
म्हणून लोकांना गेलं पुढं. अरे तसं नाही रे, माझा मित्र आहे इथं जाऊ नये म्हणून मी बोललो. मला काय करायचं सांग बरं. आला नाही मग उपोषणाला गळा काढायला, आम्हालाच बरं बसवलं का? आम्ही काय भोंग लावलेत का गळ्याला? हा अरे चल याच्या सोबत कुठं पाणी आटी ती जेव्हा JCB ना तेव्हा 2-2 लिटर आता बघा, जरी JCB नाही ना आलं तरी डिप्युटी भाऊला म्हणते फोन करून बोलवा, तुमचं अतिक्रमणातच घालवायला लावती. पोलिस बी बोलायला लावितो त्याच्या सोबत. ए अरे कशाला करता अशा कुठाने राव, वाईटाक झाला बा डोक्याला उग. मी म्हणलं बरं याच्या आईला स्टे बी आणते हे, तर मग आता इथं मग आता हात भरता म्हणलं तर 2 हात काढायला लागले आता हे. पण जाऊ द्या ना, कसं आहे शासनाचं काम आहे, आपण कशाला उगाच मध्ये पडायचं. त्यांच्या नियमाने ते सगळं ते काढणारच आहेत बरोबर. आणि रस्ता मोठा झाला तर गावचाच विकास होणार आहे. मी तरी कशाला आडं पडू. जाऊ द्या.